बाई काय भलतच होऊन बसलाय. वहिनी हे सगळं ना त्या मूर्ख जान्हवीमुळे झालंय. आता तिला बोलून काय होणार आहे? दोष आपल्या मुलाचा पण आहेच ना. वहिनी आता तू मला अक्कल शिकवू नकोस. मला कळतंय आईला जो हार्ट अटॅक आलाय ना तो त्या जान्हवीमुळे आलाय, आपल्या श्रीमुळे नाही. तिच्या भावाने काळं फासलंय ना श्रीच्या तोंडाला. का श्रीनेच केलंय हे? बेबी वहिनी आता तिची बाजू घेऊन तुम्हाला अक्कल शिकवू नकोस प्लीज. अगं मी तिची बाजू घेत नाहीये. मग तिने तुला तिचं वकील पत्र दिलंय. जाऊ दे, तू आता चिडलीस, मी जाते, नंतर बोलू. वहिनी अगं चिडू नको तर काय करू, नाचू. बरं आजचा स्वयंपाक कुणी केलाय? वहिनी मी तुला काय विचारतेय? आई आणि भाऊजींनी केला स्वयंपाक. आणि तू करू दिलास? मी काय करणार बेबी? तू नुसती आयुष्यभर रडतच बस. तोंड उचकटून बोलायला काय झालं होतं तुला? मी जाते, मला काम आहे. आता कसली आलेत कामं? सगळी कामं तर माझ्या आईने आणि माझ्या भावाने केलीत ना. चला विघ्नेश्वराच्या कृपेने सगळं ठीक झालं. आणि त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही म्हणजे तसं काही सिरियस नसावं. वयामुळे भीती वाटते ना रे. आधीच त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे. नाही पण आता सगळं ठीक आहे. जान्हवीला पूजेचं जरा वाईट वाटतंय. पूजा झाली की रे. कांता शरीरच्या नशिबात होती त्याने केली. आणि पूजा काय रे, जान्हवी आली की आपण परत घालू ना तुम्हाला दोघांना बसवून. पूजेचं काय झालंय? जान्हवी नाहीये म्हणजे? ती बाबांकडे गेली. का? बेबी त्या मी तुला सांगायला येणारच होतो. काय? तिच्या बाबांना लागलंय. हा मग ती तिच्या बाबांकडे गेली. पूजा सोडून? पूजा पुन्हा करता येईल का बेबी? नाही पण एवढं काय झालंय काय तिच्या बाबांना? ते जरा पडली. फ्रॅक्चर आहे? नाही मुकामार आहे. पण मग तिला जायची काय गरज होती? अगं बेबी ते तिकडे गेल्यानंतर कळलं ना. पण कळायच्या आधीच धावली ना ती माहेरी. माहेरच्या कुणाचं काय झालं की लगेच कसं जायला सुचतं? म्हणजे माहेरचं ते सगळं मोठं आणि सासरचं सगळं खोटं. बेबी ती तिच्या वडिलांना पाहायला गेले, त्यांना लागलंय. मग धडधकट आहेत ना पण ते. आणि तिच्या बाबांसाठीच ठेवली होती ना ही पूजा. अगं श्रीसाठी होती पूजा. खोटं नको बोलूस रे कांता, आम्हाला सगळं माहितीये. हिची आई येऊन पचकून गेली आमच्या पुढे, त्यामुळे आम्हाला आधीच सगळं माहितीये. ही पूजा काय आहे, कशासाठी आहे, कुणासाठी आहे, सगळं माहितीये आम्हाला. उगाच कशाला अवॉर्डचं वगैरे सांगून आम्हाला मूर्खात काढताय. बेबी एक 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 अय्याजी आय एम सॉरी. मी तुझं ऐकायला हवं होतं. सगळं खरं सांगायला हवं होतं. चुकलं माझं. आता आम्हाला सवय झाली आहे श्री. आई, मोठी आई, छोटी आई, मावशी, तुम्हा सगळ्यांना मला बरंच काही सांगायचं आहे. पण श्री आधी सांगावंसं नाही ना वाटलं. आणि आता तू सगळं ठरवतोस, विचारतोस कुठे? आम्हाला सगळ्यांना हे पूजेचं आधीपासून माहित होतं. आणि त्यामागचं कारणही माहित होतं. बोलला नाही श्री, पण बेबी म्हणते तेच बरोबर आहे. तू बदललाय श्री. श्री ती आत्ता आली आहे. बरं सगळं तर तूच ठरवलं होतंस. डिवोर्स घे असं आम्ही नव्हतं सांगितलं तुला.